सेकंडला राज, योगेश पाटील आणि राज पाटील ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते माटाडी संघाकडनं. सौरभ गायकवाड येतात. 25 मिनिटात एक इनिंग कंप्लीट करायचे. शिवदास बॉल घ्यायचे. चला यानंतर विनरची मॅच आपण खेळवणार आहोत. आयगावदेवी शिडून बी आणि त्यांच्या विरोधात यातून विजेता संघ. ती मॅच 4 ओव्हरची असेल. ही मॅच 5 ओव्हरची आहे, त्यामुळे सामना लगेच सुरू करा प्लीज. जास्त वेळ घेऊ नका. वेळेस सामने कव्हर करणं गरजेचं आहे. पहिला सामना रफ अँड टफ आपल्याला पाहायला मिळाला. स्ट्राईक एंडला योगेश. पहिला बॉल. सौरभचा पहिलाच बॉल. थर्ड मॅनला फिल्डिंग खराब आहे. आता आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू आणण्यात यश मिळाले. 3 धावा इथे पूर्ण झाल्यात. पहिल्याच बॉलवरती सागर गायकवाड नाराज आहेत. योगेशने पहिल्याच बॉलवरती 3 धावांनी खातं उघडलंय. स्वतःचं माटाडी संघाचं खातं उघडलंय आणि आता स्ट्राईक एंडला राज पाटील आलेत. 5 ओव्हरची मॅच आहे. माटाडी विरुद्ध तिसगाव. रतन मानेरकर सर आणि मनोज पवार सरांना तुम्ही पाहतात मॅन फ्रॉम उत्तर शिव पंचांच्या भूमिकेत. SP पॅनलचे पंच चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत. पंच कोणाला नेमावं ज्याने क्रिकेट खेळले, ज्यांना क्रिकेटचा अनुभव आहे. सौरभ गायकवाड गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल. सन्मान दिलाय. सिंगलने खातं उघडले राज पाटीलने. 5 ओव्हरची मॅच आहे कारण सन्मान देणं गरजेचं आहे चांगल्या बॉलला खास करून. 5 ओव्हरच्या मॅचेसमध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागतं. धावसंख्या 4 वरती माटाडी संघ प्रथम बॅटिंग करत असताना. नो बॉल पंचांनी घोषित केलाय. नो बॉल, त्यामुळे येणारा चेंडू फ्री हिट असेल. आता प्रत्येक नो बॉल या स्पर्धेमध्ये फ्री हिट आहे, लक्षात घ्या. पडले संघ सुद्धा इथे दाखल होते, त्यांचे हार्दिक स्वागत. पडले विरुद्ध आयरे अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. फ्री हिटचा बॉल होता, उंच गेलाय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. 2 धावा इथे मिळालेत. यस नो यस नो. योगेश राज पाटील मध्ये कॉर्डिनेशन दिसलं नाही कारण फ्री हिट बॉलवरती रनआउट होऊ शकतो फलंदाज, लक्षात घ्या. झेलबाद होऊ शकत नाहीये, पायचीत होऊ शकत नाहीये, रनआउट होऊ शकतो. 2 धावा इथे मिळालेत. प्रवीण आमच्या सोबत आहेत. 7 धावा धापल कधी लागल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना माटाडी संघ. हा चेंडू मिडविकेटच्या दिशेने खेळत आहेत. 38 सर्कल मधले क्षेत्ररक्षक वेगाने धावत आहेत. 2 धावा इथे मिळालेत. प्रशांत पाटील यांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. नाना पाटील उपस्थित आहेत शिडूनचे, त्यांचे मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. धावसंख्या 9, सिंगल डिजिट मध्ये अजूनही धावसंख्या मात्र सुरुवात चांगली झाली. टॉस गमावल्यानंतर माटाडी संघाकडनं. गोलंदाज सौरभ गायकवाडला तुम्ही पाहतात, एक बॉल त्यांनी बिमर टाकला होता, नो बॉल होता. चांगली मॅच रंगेल. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. राजपाडीने उल्लेख केला, तिसगाव संघ सुद्धा एक चांगला संघ आहे, नेहमी चर्चेत असतो. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्या खास करून असोसिएशन मध्ये हा संघ आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पुन्हा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा सिंगल मिळाली आणि धावसंख्या आता दुहेरी अंकामध्ये पाहायला मिळते. ती 10 वरती धावसंख्या पोहोचली. 5 ओव्हरची मॅच. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. वाकलनचं ऐतिहासिक क्रीडांगण म्हणून या क्रीडांगण नेहमीच पाहिलं जातं. वाकलन गाव म्हटल्यानंतर ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये भरपूर चर्चेत आहे. 80 पेक्षा जास्त बाईक या गावामध्ये आहेत. 7 4 व्हीलर कार आहेत. कालच फायनल सुद्धा जिंकली वाकलन संघाने, आपण पाहिलं. श्रद्धांजली चषक 11 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. प्रथम बॅटिंग करत असताना माटाडी संघाने 11 धावा धावफलकावरती लावल्यात. आपण पाहिलं तर गोलंदाज सौरभ गायकवाड
पहिल्याच बॉल आपण पाहिलं तर 3 धावा ज्या आल्या तो झेल नव्हता, मात्र चेंडू अडवायला हवा होता, तिथे 3 धावा खरं तर मिळाल्या. किशोर म्हात्रे यांचं आगमन झाले. ऐरेगावची त्यांना विनंती असेल, या किशोर म्हात्रे, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, नेहमी आमच्या संपर्कात असतात ऐरेगाव म्हटल्यानंतर. बाकल्यांच्या मैदानात बऱ्याचशा स्पर्धा आल्यात, मात्र पहिल्यांदाच हे चित्र तुम्हाला पाहायला मिळालं की खेळाडू कक्ष कॉमेंट्री बॉक्स पासून भरपूर लांब आहे आणि हे चांगली बाब आहे. आणि आवाज भरपूर येतो खेळाडू कक्षामध्ये, थोडासा आरडाओरडा असतो. त्याचमुळे जगदंबा वाकलन बी यांची वेगळी संकल्पना. 11 धावा दापल गवती लागल्यात. ऋषभचा पहिलाच बॉल क्षेत्रक्षेत्र डीप मध्ये आणि योगेश रनआउट होतील. पहिला धक्का लागत असताना माटाडी टीमला मैदानाच्या आतमध्ये. चला बॅट्समन लवकर पाठवा प्लीज. बघा, फिल्डिंग करणाऱ्या टीमला फक्त सूचना नाहीये, बॅटिंग करणाऱ्या टीमला सूचना असेल. आकाश येत आहेत 12 वरती. पहिला धक्का लागलाय रनआउटच्या स्वरूपात. योगेश बाद झालेत. योगेश पाटील आपण पाहिलं तर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून क्रिकेटचे खूप चांगले अपडेट्स त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतात दररोज. कोणत्या टीमने स्पर्धा जिंकले, कोणता संघ रनरअप आहे, कोणता संघ मधील खेळाडू मालिकावीर आहे, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक त्या स्पर्धेत किती अर्धशतक, किती विकेट, हॅट्रिक, किती मेडन ओव्हर, ही अचूक माहिती योगेश पाटील माटाडीचे देत असतात ग्रामीण क्रिकेट असोसिएशन ग्रुपमध्ये. त्याबद्दल आम्ही त्यांचं मनापासून कौतुक करू. मात्र थोडीशी बॅट ग्राउंडिंगच झाली नाहीये. पाय असं वाटलं की मध्येच ते थोडेसे थांबले आणि पहिला धक्का लागलाय तो माटाडी टीमला. वेगवान बॉल तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाज ऋषभ गायकवाड चांगले गोलंदाज आहेत. निहाल बघा प्रचंड मेहनत घेत आहे. जगदंबा वाकलम बी म्हटल्यानंतर अनमोल हिरा आहे निहाल. ऋषभ गोलंदाजी मार्कवर ऑन साइडला टर्न केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने राज पाटीलच्या बॅट मधून आलाय चौकार. आलाय धावसंख्या 16. पहिला फलंदाज रनआउट झालाय माटाडी संघाचा, त्यामुळे पहिला धक्का त्यांना लागलाय. 12 वरती आले तर धावसंख्या 16 वरती. राज पाटील सध्या चर्चेत आहेत आणि शहरी क्रिकेटमध्ये सुद्धा सध्या त्यांना मागणी आहे. आताच पुणे येथे स्पर्धा झाली होती, लोणावळा येथे स्पर्धा आली, तिथेही त्यांचा खेळ चांगला होता. म्हणजे ग्रामीण खेळाडू साथीने चांगलं क्रिकेट खेळतात, त्यांनी संधी मिळत असते. मात्र हा वाईट बॉल आहे. धावसंख्या 17 वरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना आहे. यानंतर विनरची मॅच होईल. शिवडून बी विरुद्ध यातून विजेता संघ मध्ये लगेचच मॅच होईल. 17 धावा दाखल करतात ऋषभ. हा चेंडू उंच गेलाय. टायमिंग झालंय का? क्षेत्ररक्षकाचा जजमेंट चांगला आहे आणि एक चांगला झेल टिपलाय तिथे. राजला माघारी परतावं लागेल. 17 वरती खतरा झालाय तो राज पाटीलला.
माटाडी संघाला दुसरा धक्का. लगेच यायचे, प्लीज थोडं सहकार्य करा. वेळ तुम्हाला सामना खेळणं गरजेचं आहे. राजचा फटका चांगला होता, टायमिंग झालं नाहीये. झेल चांगला टिपलाय तिथे तन्मयने. तन्मयचा जजमेंट चांगला होता आणि जजमेंट ज्यावेळी चांगला असतो त्यावेळी गोलंदाज ऋषभ चांगली गोलंदाजी करतात. वेग प्रचंड आहे ऋषभकडे. डावखळ्याचा गोलंदाज आहे, चांगला फलंदाज आहे. लॉंगापूर्ण क्षेत्ररक्षक वेगाने आले, एक धाव पूर्ण आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा इथे पूर्ण होतील. 2 धावसंख्या पुढे सरकते 19 वरती. शिडूम बीच्या माध्यमातून सुद्धा रतन पाटील स्मृती चषक ही नाईट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे येणाऱ्या काळामध्ये. धावसंख्या 19. जयगाव देवी क्रिकेट संघ शिडून बी आयोजित स्वर्गीय रतन शेठ पाटील स्मृती चषक 2025 ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ऑन द चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षकाचा जजमेंट चांगला आहे, मात्र झेल ड्रॉप झालाय. 2 धावा इथे मिळालेत. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 21. जयगाव देवी क्रिकेट संघ शिडून बी आयोजित स्वर्गीय रतन शेठ पाटील स्मृती चषक 2025 ही स्पर्धा तुम्हाला आता पाहायला मिळणार आहे. 9 मार्च ते 14 मार्च या स्पर्धेचा कालावधी आहे. 32 ग्रामीण संघ या स्पर्धेत खेळतात रेग्युलरचे. त्यांच्यासाठी प्रवेश फी आहे ती 14,000 रुपये. प्रथम पारितोषिक आहे 1 लाख, द्वितीय पारितोषिक 50, तृतीय पारितोषिक 25 आणि चतुर्थ पारितोषिक 25. 30 संघ ऑलरेडी झालेले आहेत, फक्त 2 संघ कमी आहेत. ज्या संघांना खेळायचे असेल त्यांनी नक्कीच तकदीर यांच्याशी संपर्क तुम्ही साधू शकता. आकाश पाटील, रोहन पाटील, आशिष पाटील आणि यश पाटील. 40+ 24 संघ या स्पर्धेत खेळणार आहेत. तो वेगळा फॉर्मॅट असेल. 40+ साठी 13,000 रुपये प्रवेश फी. 90,000 पहिल्या क्रमांकासाठी, दुसऱ्या क्रमांकासाठी 45, तिसऱ्या क्रमांकासाठी 25 असं पारितोषिक असेल. मात्र रेग्युलरसाठी 32 संघांमध्ये 2 लाख रुपयाचं कॅश प्राईज आणि मालिकावीरसाठी 2 व्हीलर बाईक, फलंदाजासाठी बायसिकल तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाजासाठी सुद्धा कूलर पाहायला मिळेल. उत्कृष्ट क्षेत्रासाठी शूज पाहायला मिळतील. अशी भव्य स्पर्धा आझाद मैदान शिडून. क्रिकेटच्या स्पर्धेंना इथूनच सुरुवात होते. बऱ्याच वर्षापासून आम्ही पाहतोय ही परंपरा शिडून गावाला लाभलेली आहे. ओमसा MTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाईल. तीस संघ ऑलरेडी झालेले आहेत रेग्युलरचे, फक्त 2 संघ कमी आहेत. प्रवेश फी 14,000 आहे. सुरुवातीला 17,000 होती प्रवेश फी, त्यामुळे 3,000 रुपये कमी करण्यात आलेले. त्यामुळे आता चांगली स्पर्धा आहे. तर ज्या संघांना खेळायचं असेल त्यांनी नक्कीच तकदीरशी संपर्क साधा. गौरव, एक धाव इथे मिळाले. गौरव सांगतात कोणतीही विकेट चालेल. जवळपास तुला होतं, त्या साईडला बॅकअप नव्हतं. सागर सांगतात की बॉलर साईडला विकेट घ्यायची होती. आणि अशा थोडासा वेळ गेला, त्यामध्ये 1 रन्स पूर्ण झाली. धावसंख्या 22. प्रथम बॅटिंग करत असताना माटाडी संघाची धावसंख्या 22. 2 गडी बाद. योगेश पाटील आणि राज पाटील बाद होणारे फलंदाज. हा चेंडू कार्पेटच्या साहाय्याने खेळत आहेत. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. धावसंख्या 24. तिसगाव संघ आपण पाहतोय. कुमारी रियांशी तेजस गायकवाड यांनी फुलसुतीला सुंदर जर्सी तुम्हाला पाहायला मिळतात तिसगावच्या. गौरव गायकवाड
एक प्रचंड आहे गौरवकडे. हा चेंडू हवेत आहे. एक्स्ट्रा कव्हर रिझनला मात्र क्षेत्रक्षक कव्हर्स वरनं आलेत. दोन धावा मिळाल्यात. धावसंख्या 26. सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट केली आहे. दोन फलंदाज आपण पाहतोय आकाश आणि संकेतला. संकेतने चौथ्यांदा दुहेरी धाव घेतली. आकाश एक वरती बॅटिंग करतोय. योगेशने 8 धावांचं योगदान दिलं. राजने 7 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. धावसंख्या 26. गौरवचा हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर आहे. रतन मानेरकर सरांचा व्हाईट बॉलचा इशारा आला. अवांतरच्या स्वरूपात एक धाव मिळेल ती माटाडी टीमच्या खात्यामध्ये. एकने धावसंख्या पुढे सरकते ती 27. पहिल्या फेरीला दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांतर 12वा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जाईल हे लक्षात घ्या. तर जित भोईर यांचं आगमन झाले. त्यांना विनंती असेल या ठाणे जिल्ह्याचा शूरवीर जित भोईर यांचं आगमन. त्यांचं हार्दिक स्वागत. दोन धावा अखेर पूर्ण झालेत. असं वाटत होतं 2 धावा होणार नाहीयेत. धावसंख्या 29. एक शॉर्ट रन म्हणजे एकच धाव मिळेल. बॅट कुठे ग्राउंडिंग केली तुम्ही हे खूप महत्वाचं आहे. एकच धाव मिळेल. 28. एक शॉर्ट रन आहे त्यामुळे 28 धावा असतील. कारण इथे 45-50 धावा वाकलांच्या मैदानात चेस करायलाही कठीण जातात. पहिल्या मॅच मध्ये तुम्ही पाहिलं 44 धावा सागावने केल्या होत्या. मात्र शेवटच्या ओव्हरपर्यंत ती मॅच पाहायला मिळाली. निहाल थोडंसं बाहेर येऊन जावा तुम्ही. निहाल बाहेरून जायचंय. गौरव गायकवाड गोलंदाजी मार्कवर. इथे विकेट मिळेल आणि फलंदाज बाद होईल. सागर गायकवाडने एक चांगला झेल टिपलाय. गौरव गायकवाडच्या खात्यामध्ये विकेट मिळते. अठ्ठावीस धावा आहेत. गौरवला विकेट मिळाले. नवीन फलंदाज रोहित आलेत बॅटिंग करण्यासाठी. गावदेवी माटाडी विरुद्ध जरीमरी 30 मध्ये मॅच तुम्ही पाहतायत. 50+ धावा चांगल्या आहेत या खेळपट्टीवर. कारण की जर तुम्ही चांगली गोलंदाजी केली तर या खेळपट्टीवर गोलंदाला मदत मिळते. वेग प्रचंड आहे मात्र हातावरती नियंत्रण नाहीये. धावा झालेत 29. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एकोणतीसावा धापा तुम्ही पाहतायत. गौरव गायकवाड गोलंदाजी मार्कवर. ऑनसाइडला टर्न केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला लॉंग लेगच्या मधनं चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार.
बनवले त्या मॅच मध्ये तुम्ही पाहताय तो माटाडी संघाने गावदेवीचा आशीर्वाद घेऊन संघ नेहमीच उतरत असतो मैदानाच्या आतमध्ये माटाडी आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जरीमरी 30 गावाचा बॅटल तुम्हाला पाहायला मिळतोय मंगेश पाटील स्मृती चषक 2025 आयोजक जगदंबा वाकलन 20 संघ तुम्ही पाहतायत आयोजकांच्या भूमिकेत निहालची प्रचंड मेहनत आहे या स्पर्धेसाठी निहाल उर्फ ऋषभचा पहिला बॉल टायमिंग झाले का मिड विकेटला क्षेत्ररक्षक लवकर आलाय मतलब 7 ते 7 वर्ष जर तुम्ही मागे गेले तर वारंवार हे चित्र पाहायला मिळायचं बॅट चेंज व्हायची मैदानाच्या आतमध्ये जीत भोईर यांचं आगमन झाले बघा जीत भोईरचं आगमन आणि जीतचं स्वागत षटकाराने करत असताना फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय रोहितच्या बॅट मधून आलाय सिक्सर षटकार आलाय धावसंख्या 44 वरती आपल्याला पाहायला मिळतोय आकाशने एक चौकार त्यानंतर सिंगल आणि आता रोहितच्या बॅटमधून षटकार आलाय जीत भोईर या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत नाही कन्या प्राप्त झाल्यापासून जीतला तब्बल 4 मॅन ऑफ द सिरीज मिळाल्या 2 बायसिकल आणि कालही मॅन ऑफ द सिरीज कालही अर्धशतक त्या स्पर्धेत तुम्हाला पाहायला मिळाला म्हणजे आता जीत फॉर्म मध्ये हे चांगलंच संकेत आहे कारण येणाऱ्या काळामध्ये स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे 18 फेब्रुवारी ते 2 मार्च 2 धावा इथे वेगाने पूर्ण केलेत रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आपण पाहतोय रतन मानेरकर यांना तुम्ही पाहतायत ते सांगतायत फलंदाज योग्य क्रीज मध्ये पोहोचलाय पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय 46 धावा झालेत 34 षटक प्रगती पथावर आहे गोलंदाज ऋषभ गायकवाड थोडासा महागडा ठरतो या मॅच मध्ये आपण या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 13 धावा 4च बॉल मध्ये त्याने खर्च केलेत दुसऱ्या स्पेल मध्ये तो गोलंदाजी करण्यासाठी आलाय सेहेचाळीस धावा झालेत या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय प्रथम क्रमांक 50,000 रुपये व मंगेश पाटील स्मृती चषक आणि द्वितीय क्रमांक 25,000 असं 75,000 रुपयाचे कॅश प्राइज असणारी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते वाकलनच्या ऐतिहासिक मैदानामध्ये मात्र 2 धावा इथे वेगाने पूर्ण केलेत चांगली रनिंग तुम्हाला पाहायला मिळते संकेत आणि संकेत नाही माफ करा आकाश आणि रोहित
विकी पाटील सारखा फलंदाज अजूनही बॅटिंगला आला नाहीये. 48 धावा झालेल्या आहेत. गोलंदाज ऋषभ. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. 50 कंप्लीट. 50 धावा पूर्ण झाल्यात. आजच्या दिवसातील पहिल्या 50 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या मॅच मध्ये फक्त 44 होते, त्या चेस केल्या ऐकावती बिशिडून बी संघाने आणि 4 षटकात 50 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघ माटाडी. ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. झालेत. विनरची यानंतर मॅच होईल 4 ओव्हरची. इथे बॅटची काढ आहे. फलंदाज बाद होईल. ओके 55 वरती 4 गडी बादानंतर प्रणव आलेत बॅटिंग करण्यासाठी. विकी पाटील सारखे फलंदाज अजूनही आले नाहीयेत. याच्यावर अंदाज लावू शकता तुम्ही. बॅटिंग लाईनअप आता मात्र खोलवर आहे मराठी संघाची. कारण की विकी पाटील आपण पाहिलं तर जबरदस्त मॅच फिनिशर आहे. ज्यावेळी आम्ही त्यांची चर्चा केली सतीशदादा पाटील स्मृती चषकानंतर तर नक्कीच त्यांनी स्वतःहून सांगितलं की माझ्याकडनं ही चूक झाली वडोली बीच्या विरुद्ध जे मी रिव्हर्स फटके खेळलो आणि तर मॅच मला जिंकून द्यायची होती खरं तर. आणि चांगले खेळाडू स्वतःहून सांगतात कारण की चूक झाली ती मान्यही करणं गरजेचं आहे. आणि इथे 2 धावा वेगाने पूर्ण झाल्यात. थ्रो फेकी कुठे गेली.
अजूनही चेंडू मिळाला नाहीये. आता 2 धावा मिळतील. सत्तावन्न 4 गडी बस 57. कारण विकेट टॉसला महत्व आहे. त्याचमुळे कदाचित प्रणवने थांबवलं मला वाटतं आकाशला, कारण विकेट नकोय. कारण विकेट टॉसवर ही मॅच बऱ्याच वेळा जाते. 57 वरती 4 माटाडी संघ. त्यांच्या दहीसर संघाच्या विरुद्ध सुद्धा काय दहीसर नाईट मध्ये आपण पाहिलं तर माटाडी संघाने खेळ केला होता इथे. आणि यासाठी बघा जिथे तिसरी रन मिळत होती ती घेतली नाही. आणि त्यानंतर विकेट 57 वरती 5वा धक्का लागत असताना आपण पाहतोय. ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. थँक्यू डीजे, थँक्यू नितीन सर. सामना पाहतोय आपण एका बाजूनं जरीमरी 11 तिसगाव आणि विरोधात जे म्हातारडेश्वर म्हातारडी हा संघ. प्रथमतः बॅटिंग करत असताना धावा बनवल्यात त्या 5 गड्यांच्या मोबदल्यात 57-58 धावसंख्येचं टार्गेट आहे. सलामी जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. दोन्ही संघांसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. 5 षटकांची मॅच. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय आणि पहिल्या दिवसातील पहिल्या फेरीतील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मागील मॅच मध्ये धावा कमी बांधल्या होत्या टीम सागावकडनं आणि त्याचा पाठलाग झाला तो नवदेव शिरडोन या संघाकडनं. परंतु शेवटच्या क्षणापर्यंत लढाई आपल्याला पाहायला मिळाली होती आणि चित्तथरारक मॅच आपण पाहिली आणि अंततः विजय प्रस्थापित केला टीम शिरडोन आणि दुसऱ्या फेरीमध्ये तो संघ दाखल झालाय आणि त्याच्या विरोधात नक्कीच इथनं जिंकणारा संघ आपल्याला पाहायला मिळेल. परंतु ह्या मॅच मध्ये कोणता संघ जिंकेल त्यासाठी आता लढाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका बाजूने जर आपण विचार केला तर 2 नामांकित संघ या मॅच मध्ये आपण पाहतोय. तिसगाव संघाचा देखील डंका सातत्याने कल्याण डोंबिवली क्रिकेट असोसिएशन मध्ये आपण पाहिलाय आणि त्यांच्या विरोधात तितकाच ताकदवर आणि चांगला संघ माताडी संघ आपण पाहतोय. बॅटिंग मध्ये दमखम आपण पाहिला. ज्या प्रकारे सुरुवात आपण पाहिली होती त्यामध्ये सातत्य राखत असताना एक फायटिंग टोटल त्यांनी उभारले. 5 षटकामध्ये 57 धावा म्हणजे आव्हान समोरच्या संघासमोर त्यांनी राखले. 58चं आव्हान आहे. येणारे 30 चेंडू आणि 58 धावा विजयासाठी कशा पद्धतीने उभारल्या जातील की या धावसंख्येचा बचाव होईल
या येणाऱ्या सत्रामध्ये निश्चितपणानं आपल्याला पाहायला मिळेल. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. आमचे दोन्ही ऑफिशियल पंच देखील दाखल होत असताना रतनजी माणेरकर आणि साथीनं मनोज पवार ही पंचांची जोडी सध्याच्या घडीला एक बहुचर्चित हे दोन्ही पंच आपण पाहतोय. अनेक ठिकाणी स्पर्धा भरवल्या जातात, तिथे तिथे त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आणि UTC या वाहिनी अंतर्गत ही स्पर्धा घरबसल्या देखील आपण एन्जॉय करू शकता. घरबसल्या जे प्रेक्षक ह्या स्पर्धेसमवेत आमचा आवाज ऐकतात, ही स्पर्धा एन्जॉय करतात, त्या सर्वांचं देखील सहर्ष स्वागत. ज्या प्रेक्षकांनी ही वाहिनी सबस्क्राईब केली नसेल तर त्यांना विनंती आहे की आपण सबस्क्राईब करायचं आहे. जेव्हा जेव्हा ही वाहिनी अनेक ठिकाणी कार्यरत असेल तेव्हा तेव्हा आपल्याला देखील नोटिफिकेशन मिळालं जाईल, तर त्यासाठी आपण सबस्क्राईब करायला हवं. अनेक सारे व्ह्यूवर्स नेहमीच या वाहिनी अंतर्गत आपल्याला पाहायला मिळतात. तर चला, दोन्ही पंचांना देखील आणि दोन्ही टीम्सला देखील विनंती आहे, मॅच लगेचच सुरू करायची आहे. आज पहिला दिवस आहे, शुभारंभ आपण पाहिला. सुरुवातीला आपण हा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा समारंभ पूर्ण केला, त्यामध्ये थोडासा अवधी आपला खर्च झाला आणि ते पाहता आता जास्त अवधी आपण खर्च करायचा नाही ही विनंती सातत्यानं आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती पहिले षटक हाताळण्यासाठी सार्थकला आपण पाहतोय आणि सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये सागर, त्यांच्या साथीनं रिषभ. एक भरवशामंद जोडी, नेहमीच या जोडीनं दमकम दाखवल्या प्रत्येक ठिकाणी. जेव्हा जेव्हा तिसगाव संघ दाखल होतो तेव्हा तेव्हा सागरचं नाव अग्रणी आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच्या साथीनं रिषभ देखील नेहमीच दमखम दाखवताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला, फारसा विलंब करू नका. पॉवर प्लेचं पहिले षटक आणि महत्वाची जबाबदारी सार्थकच्या खांद्यावरती सोपवली आहे. सध्याच्या घडीला अतिशय चांगल्या टचमध्ये हे दोन्ही संघ आपण पाहतोय. त्या दोन्ही संघाकडनं खूप चांगल्या अपेक्षा प्रेक्षक वर्ग करत असताना विजयासाठी दोघांना शुभेच्छा. पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती सार्थक राऊंड द विकेटनं. चांगला चेंडू, पहिला चेंडू सॉफ्टहँडनं प्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळेल. इनफिल्डला भेदायचं होतं, ज्याप्रमाणे झालं विणलं गेलं. ऑफ साईडला आपण पाहतोय शॉट कव्हर, शॉट बॅकवर्ड पॉइंट, एक क्षेत्ररक्षक शॉट मिड ऑफला आहे, एक शॉट एक्स्ट्रा कव्हर देखील आपण पाहतोय. ही फील्ड सेटअप रिषभसाठी करण्यात आली आहे. डाव्या हाताचा एक शैलीदार फलंदाज, पण तो पहिला चेंडू डॉट सार्थकच्या माध्यमातून. पुढील चेंडू इथे ऑन साईडला ते टर्न करत असताना नटराज स्टाईलनं हा चेंडू फिरकी घेऊन खेळून काढलाय. एका पायावरती वेट ट्रान्सफर करत असताना ऑनसेटला असे फटके डाव्या हाताचे फलंदाज नेहमीच दाखवतात, परंतु हा चेंडू अगदी जमिनीलगत ट्रॅव्हल होत होता. तिथे 2 धावा प्राप्त झाल्यात, कारण की क्षेत्ररक्षक डीप मध्ये आपल्याला मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध पाहायला मिळतंय. चेंडू फील्ड होईल तोपर्यंत 2 आगाज फलंदाज रिषभ आणि टीम तिसगावकडनं पाठलाग करायचा आहे. 58 धावसंख्येचा पॉवर सर्कलचं षटक हे खूपच जास्त मॅटर करेल. चांगला फटका, अप्रतिम फटका आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. चेंडू फील्ड होईल. मिडॉनच्या डोक्यावरनं हा चेंडू बाहेर काढला होता. इनफिल्डला भेदण्याचं काम जरूर रिषभनं केलं होतं, परंतु धावा इथे प्राप्त होतील 2. बॅकअपला दोन्ही क्षेत्ररक्षक सीमारेषेचं संरक्षण करत असताना ऑन साईडला आपण पाहतो, ज्यामध्ये एक मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध क्षेत्ररक्षक आणि एक लॉंग ऑनच्या दरम्यान आपल्याला 38 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. ही फील्डची रचना, फील्डची व्यूहरचना आपण सध्या तरी रिषभसाठी पाहतोय. नेक्स्ट बॉल सार्थक कडनं राऊंड द विकेटनं. इथे फटका तर सजवला, क्षेत्ररक्षक आहे, बनेल दर्शक. त्याच्या डोक्यावरून चेंडू आउट ऑफ द पार्क, सीमा पार, दमदार षटकार. धावेनं स्ट्राईक रोटेट केल्याने प्रथमतः आता स्ट्रायकिंग एंडला सागर आपल्याला पाहायला मिळेल. स्कोअर कार्डवरती दुहेरी अंकात धावसंख्या 11, 11 धावा आपल्याला पाहायला मिळते. ज्या वेगानं धावा एकवटायच्या आहेत, तो रिक्वायर्ड रन रेट नक्कीच कंप्लीट करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला 30 गाव संघ पाहायला मिळतोय. जवळजवळ
11:30 12च्या सरासरीनं विजयासाठी धावा बनवायच्या आहेत. थोडंसं स्पीडअप करायचं आहे. उजव्या आणि डाव्या हाताची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. हे कॉम्बिनेशन ओपनिंग पेअरचं मैदानाच्या आतमध्ये तिसगावकडनं. वर द विकेट ना आता सॉफ्टहँडनं प्लेसमेंट आपण पाहू शकाल. एक धाव अगदी रिस्क घेतली गेली आहे आणि ही धाव अंगलाट येऊ शकली असती, कारण की अगदी डेंजर झोनला स्वतः धावत होते सागर, परंतु एक धाव तिथे कंप्लीट झाली. षटकाची झाली सांगता. एका षटकामध्ये बिनबाद 12 अशी दमदार सुरुवात पाठलाग करत असताना जरीमारी 11 तिसगावकडनं आपल्याला पाहायला मिळतंय. नगावचे कबीर पाटील यांचं देखील शुभ आगमन झालंय. विनंती आहे त्यांना की या पण आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. स्वर्गीय कुमार मंगेश स्मृती चषक 2025 या पर्वामध्ये षटक क्रमांक 2 आणि गोलंदाजीसाठी राजचा वापर करण्यात आला. P2चं हे षटक. P1 मध्ये फलंदाजांचा बोलबाला आपण पाहिला. एक षटकार आणि त्या झुरावरती पहिल्या षटकात 12 धावा एकवटल्यात. मॅचच्या सिच्युएशन नुसार खेळ सध्याच्या घडीला आपण तिसगावकडनं पाहतोय. त्यांना देखील माहित आहे विकेट देखील टिकवायच्या आहेत आणि धावसंख्येचा वेग देखील राखायचा आहे आणि तो वेग पहिल्या षटकात तर राखलाय. येणारे षटक आता 4 आणि 4 षटकामध्ये आता इथनं जर विचार केला तर आवश्यकता 46 धावसंख्येची. इथे फटका तर फसला. चेंडू हवेमध्ये मिस टायमिंग. 2 क्षेत्ररक्षक येत आहेत, परंतु हा महत्वपूर्ण झेल कॅरी केलाय. सुंदर झेल आणि या झेलनं खेळ समाप्त झालाय सागरचा. देखील गरजेचं आहे. जर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लवकर आला नाही तर देखील वेळ खर्च होतो. याची दक्षता प्रत्येक टीम्स आणि प्रत्येक खेळाडूने देखील घ्यायची आहे. महत्वपूर्ण सफलता ज्या फलंदाजासाठी नेहमीच डावपेच आखले जातात, रणनीती बनवली जाते, त्या सागरला बाद करत असताना पहिल्याच बॉलवरती महत्वाचं यश संपादन केलं राजनं. आणि या मॅच मध्ये मात्र पकड आपल्या संघाची भक्कम करत असताना पहिल्या षटकामध्ये ब्रेक थ्रू मिळवला नव्हता. इथनं विकेट या षटकामध्ये गरजेचा होता आणि ती गरज पूर्ण करत असताना राजला आपण पाहतोय. एक चांगला झेल बिहाइंड द विकेट कुशलकडनं आपण पाहिला. कुशलला देखील माहित होतं ही अगदी महत्वाची कॅच आहे आणि ती कॅच त्यानं कंप्लीट केली. चांगला चेंडू ब्लॉक हॉलला चेंडू फेकला जातोय. इथनं डीप मध्ये चेंडू रवाना झाला. अगदी स्क्वेअर लेग पंचाच्या उजव्या बाजूने हा चेंडू आला होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील सफल झालाय. एक धावेसाठी संघर्ष रगरगत ऊन आपण पाहतोय. अगदी 11 नंतर काटा जेव्हा पुढे जातो ना तेव्हा अगदी टेम्परेचर हाय होताना आपण पाहतोय. जानेवारी नंतर उन्हाची झळा सातत्याने आपण अनुभवता आणि सध्याच्या घडीला ते रगरगत ऊन आता अगदी आपल्याला पाहायला मिळतं. अगदी मध्यवर्ती सूर्य डोक्यावरती आलाय आणि आता तीक्ष्ण उन्हाची किरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. प्रखरतेनं आता सूर्य अगदी हूप देत असताना ते चांगला चेंडू ह्या मॅच मध्ये हे दुसरं षटक खूप काही सांगून जाते. खरं तर टीम म्हातारडीसाठी हे षटक अगदी महत्वाचं आपल्याला पाहायला मिळतंय. या षटकामध्ये वापसी गरजेची होती आणि ती महत्वपूर्ण वापसी करत असताना राजला आपण पाहतोय. सध्याच्या घडीला इन्फॉर्म मध्ये राज आहे. ते बॅटिंग असेल त्यानंतर गोलंदाजीमध्ये देखील सध्याच्या घडीला त्याचे तेवर आपल्याला पाहायला मिळतात. राईट मोर द विकेटनं राजचा पुढील चेंडू अगदी उचलता चेंडू. पुन्हा एकदा संधी आहे यष्टीरक्षक संधी सोडणार नाही आणि या षटकामधील हे दुसरे यश आणि परतावं लागतंय. तो नुकताच मैदानाच्या आतमध्ये फलंदाज तन्मय आला होता आणि 2 इतकं सोपं नाही या हेच या मॅच मध्ये देखील आपण पाहतोय. कारण की पहिल्या सत्रामध्ये देखील सुरुवात ज्या पद्धतीनं झाली होती शेवट तितकासा गोड राहिला नव्हता. कारण की 60च्या आतमध्ये रोखलं ते तिसगाव संघानं
आणि आता तोच तिसगाव संघ पाठलाग करत असताना आता थोडा कोयना पिछाडीवरती राजचं महत्वपूर्ण षटक आणि 2 महत्वाच्या सफलता त्यानं टिपल्यात. चांगला चेंडू पायावरती आदळला, पायचीची लावून डापील आपण पाहू शकाल. रनआउटची संधी देखील होती. डायरेक्ट हिट जर झालं असतं तर रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाजाला परतावं लागलं. की ज्या प्रकारे अगदी लेगस्टिकच्या दिशेनं हा चेंडू होता ते पाहिलं आणि पंचांकडनं तो डिसिजन आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव इथे कंप्लीट करण्यात आली लेग बाईटच्या स्वरूपामध्ये. ही धाव जरूर आपल्याला पाहायला मिळाली आणि 1च्या मदतीनं धावफलक आता 15 या कडेवरती आपल्याला पाहायला मिळतंय. फटलाक चालू आहे 58 धावसंख्येचा आणि तो करत असताना पहिल्या षटकात दमदार सुरुवात राहिली, परंतु दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजांची वापसी सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. मॅच मध्ये काटेकी टक्कर, दोन्ही टीम्स प्रयत्न करतात. विजय दोघांसाठी महत्वाचा आहे. या स्पर्धेमध्ये आपलं स्थान कायम राखायचं असेल तर इथनं बॅटिंग बॉलिंग या महत्वाच्या गोष्टी आणि त्या करत असताना एका बाजूला फिल्डिंगचा स्टँडर्ड देखील आपण पाहिला ते म्हाताडीकडनं, कारण की झेल अतिशय सुंदररित्या त्यानं कंप्लीट केल्यात. आता खूप काही निर्भर असेल सलामीर फलंदाज रिषभच्या खांद्यावरती. चांगला खेळ आतापर्यंत त्याचा पाहिलाय, परंतु इथनं या मॅचला तो कसा पुढे घेऊन जाईल हे पाहावं लागेल. एका बाजूने जर आपण सध्याच्या घडीला विचार केला ISPL ची जी स्पर्धा पाहतोय, सागराळी ज्या पद्धतीने डाव्या हाताचा फलंदाज मॅच घेऊन खेळतोय तशी कामगिरी आता एका बाजूने रिषभला देखील करावं लागेल. आपल्या विभागातील देखील बरेचसे खेळाडू तिथे त्यांची नियुक्ती झाली, त्यांचा देखील खूप चांगला परफॉर्मन्स आपण पाहिला, परंतु या मॅच मध्ये कसा परफॉर्मन्स राहील. फटका तर चांगला होता, सॉफ्टहँडनं प्लेसमेंट ऑफसेटला ड्राईव्ह करण्यात आलं होतं, परंतु शॉट कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक रिंगणाच्या आतमध्ये चेंडू फील्ड करेल तोपर्यंत फक्त मिळेल ती सिंगल. स्ट्राईक इथनं चेंज केली आणि षटकाची देखील सांगता झाली. 2 षटकांचा खेळ संपला आणि 1च्या मदतीनं धावफलक 16 वरती 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर आतापर्यंत 2 गडी बाद झालेत. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 12, परंतु दुसऱ्या षटकामध्ये फक्त धावा 4 खर्च केल्या गोलंदाजी करत असताना राजनं. आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी राहिली आहे ती आता धावा डिफेंड करत असताना म्हाताडेश्वर म्हाताडी या टीमची. तिचा एखादा गोलंदाज आता इथनं निवडावा लागेल. तर मॅच मध्ये आणखीन पकड भक्कम करायची असेल तर एका बाजूने तिसगाव संघ विचार करत असेल की ह्या षटकामध्ये किमान 2 मोठे प्रहार गरजेचे आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती प्रणवचा आता वापर, अतिशय चांगली स्पर्धा ह्यानंतरच्या कालावधीमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. जे गावदेवी क्रिकेट संघ शिरडोन आयोजित स्वर्गीय रतनशेठ पाटील स्मृती चषक 2025 एक भव्य दिव्य पर्व प्रकाश झोतातील ती स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीस कालावधी असेल 9 मार्च ते 14 मार्च ह्या दरम्यान ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. 30 संघ आतापर्यंत ह्या स्पर्धेत दाखल झालेत. फक्त 2 संघ अजूनही त्यांना संधी प्राप्त होऊ शकते. जर कोणत्या संघांना तिथे संपर्क करायचा असेल, त्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवायचा असेल तर संपर्क करायचा आहे. तकदीर असतील, आकाश असतील, त्यानंतर रोहन, यश असतील, आशिष पाटील या आयोजनकर्त्यांशी आपण संपर्क साधू शकता. परंतु जाऊया मॅचच्या दिशेनं. टर्निंग पॉईंटचं हे षटक, या षटकामध्ये या मॅचचा रुख कुठे जाईल ते पाहावं लागेल. सॉफ्टहँडनं इथनं फक्त प्लेसमेंट आपण पाहतोय आगल्या वेगळ्या दर्जानं बॉलला पाठवलं ते लॉंग लेग रिजनला. हा रिषभचा सुरेख असा चौकार, धावसंख्या 2 दशकात 20 या आकड्यावरती. करत असताना फक्त बॉलला दिशा दाखवली, हलक्या हातानं फक्त फ्लिक केलं. ज्या वेगाने चेंडू डिलेव्हर केला होता त्याच वेगाचा फायदा घेत असताना बॉलला पाठवले ते लॉंग लेग रिजनला चौकारासाठी. मैदानाच्या आतमध्ये आता फलंदाजी करत असताना आपण रिषभ आणि हितेशला पाहतोय. 4थ्या क्रमांकाचा हितेश एका बाजूने 9 सेकंड वरती. दरम्यान इथे हवा तसा चेंडू बॅटवरती आला नाही. इसिली पॉइंटला हा चेंडू ट्रॅव्हल झाला, मिळेल ते सिंगल. स्ट्राईक रोटेट करत असताना रिषभला देखील आपण पाहतोय, त्याला देखील माहित आहे मोठ्या फटक्यांसोबत सिंगल डबलनं डाव पुढे न्यावा लागेल. अगदी विजयाच्या समीप जर जायचं असेल तर इथनं इनिंग बिल्ड करणं गरजेचं आहे आणि तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. आघाडीचे दोन्ही फलंदाज आपली साथ सोडून बाहेर गेलेत आणि आता ह्या मैदानामध्ये जर आपल्या संघाला विजय प्रस्थापित करायचा असेल
तर इथनं चांगली इनिंग आपल्याला साकारावी लागेल आणि तो आत्मविश्वास सध्याच्या घडीला रिषभचा आपल्याला पाहायला मिळतो. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत आपण पाहिलाय, परंतु इथनं पुढे त्याचा खेळ कसा असेल यावरती या सामन्याचं भवितव्य हे अवलंबून असणार आहे. टार्गेट इतकं छोटं नाही आहे, आव्हानात्मक टार्गेट आहे. 58 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. पिटूची 2 षटकं देखील समाप्त झालेत आणि आता क्षेत्ररक्षण दूरवरती आपल्याला पाहायला मिळतात. तिसरं षटक प्रणवला आपण पाहू शकाल. राईट मोर द विकेट न पुढील बॉल. हुल्लेनचा चेंडू प्रहार केला, ऑन साइडला चेंडू टर्न केलाय, परंतु गॅप शोधू शकले नाहीत. फारसा वेग नव्हता ह्या बॉलवरती आणि चेंडू फील्ड होईल तोपर्यंत फक्त मिळते ती सिंगल. रिव्ह्यू आपण पाहतोय. पंच आपल्यासाठीच फक्त ती अथॉरिटी आहे, ह्या गोष्टी देखील लक्षात ठेवा. तर आता बेस्ट हाईट चेक करण्यात येईल. नाही, येस, ठीक आहे. बॅटिंग टीम किंवा फिल्डिंग टीमला रिव्ह्यू नाही आहे, या सूचना अगोदरच आम्ही सांगितल्या होत्या. तसाच काही जर अडथळा असेल तर पंच रिव्ह्यू घेऊ शकतात. पंचांना जर काही डाऊट असेल तर त्या गोष्टी पंचांसाठी उपलब्ध असतील. इथे टायमिंग साधू शकले नाहीत, अगदी गतीनं बीट केलं, डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि सफल झालाय. तिसरी सफलता परतावं लागेल. हितेशला देखील कौतुक करावं लागेल गोलंदाजी ट्रॅकवरती प्रणवचं, ज्या प्रणवनं पहिल्या बॉलवरती 4 खर्च केल्या होत्या, परंतु त्यानंतर न डगमगता अगदी नॅचरल स्ट्रेंथ वरती तो गोलंदाजी करत असताना आणि एक सांघिक यश त्यानं प्राप्त केलंय. हितेशला परतावं लागतंय रनआउटच्या स्वरूपामध्ये. डीजे तेव्हा 50च्याहून कमी धावसंख्या होत्या, परंतु आता 50हून अधिक धावसंख्या चेस करायच्या आहेत. म्हणजे मॅच मध्ये आता खऱ्या अर्थाने रोमांचकता पाहायला मिळते. जे प्रेक्षक खऱ्या अर्थानं क्रिकेट एन्जॉय करायला आलेत किंवा युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहतात त्यांना देखील माहित आहे इथला सामना कोणीही जिंको, परंतु अंतिम ओव्हरपर्यंत मॅच मध्ये लढाई आपल्याला पाहायची आहे आणि तीच लढाई सध्याच्या घडीला आपण पाहतोय. प्रणवचं देखील कौतुक, चांगला प्रयत्न त्याचा देखील आहे. समोर खेळतात, फटका फसला, मिस टायमिंग, क्षेत्ररक्षक येत आहेत आणि झेल कंप्लीट झालंय. ह्या झेलनं मात्र रिषभ देखील बाद झालाय. आता मॅच वरती पकड आणखीन मजबूत आपल्याला पाहायला मिळते ती म्हातारडीची, कारण की ज्या विकेट त्यांना अपेक्षित होत्या त्या विकेट मात्र सुरुवातीच्या टप्प्यालाच कंप्लीट केल्यात. सुरुवातीला सागर लवकर बाद झाला, त्यानंतर जबाबदार रिषभ वरती होती, तो रिषभ देखील आता माघारी परतलाय. आता मॅच फसली आहे, आता विजयासाठी मोठं समीकरण गाठावं लागेल. ते पाठलाग करत असताना जरीमरी 11 तिसगावला. फलंदाज होता ज्याच्या बॅटमध्ये चौकार षटकार देखील आला होता, चांगल्या टच मध्ये होता, परंतु तो बाद झाल्यानंतर सामना आता कठीण बनत चाललाय तो तिसगावसाठी. आतापर्यंत धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या 22 धावा, लक्ष गाठायचं आहे ते 58 धावसंख्येचं. अजूनही जर इथनं विचार केला तर 13 चेंडू आणि 36 धावसंख्येची आवश्यकता, म्हणजे तिसऱ्या षटकातील आता शेवटचा चेंडू शेष आहे. ज्या प्रकारे राजनं या मॅच मध्ये कमबॅक मिळवून दिला होता आपल्या टीमला, तसाच प्रयत्न आता प्रणवचा देखील राहिलाय. शेवटचा बॉल, अंतिम बॉल. इथे प्रयत्न तर केला होता, परंतु ज्या दिशेला खेळायचं होतं त्या दिशेला चेंडू आला नाहीये. ऑफसाईडला हे चेंडू ट्रॅव्हल झाला आणि फक्त मिळते ती 1 धाव. तिसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. ड्रिंक्स ब्रेक, पाणी घेऊन 12 प्रतिनिधी आपण जाऊ शकता मैदानाच्या आतमध्ये, परंतु 3 षटकानंतर धावा धावपळकावरती 23 आणि येणाऱ्या 12 बॉलमध्ये आता गरज आहे ती 35 धावसंख्येची. म्हणजे ज्या वेगाने धावा बनवल्यात आता त्याहून अधिक वेगानं विजयासाठी धावा बनवाव्या लागतील. पाठलाग करत असताना तिसगाव संघाला तर एका बाजूने आता चेहऱ्यावरती थोडं हास्य प्रेक्षकांच्या, त्या अर्थातच टीम म्हातारडीच्या, कारण की त्यांना माहिती आहे या मॅच मध्ये आता आपल्या संघानं वापसी मिळवली आहे. इथं जर अशाच पद्धतीनं गोलंदाजीचा मारा राहिला तर निश्चित या स्पर्धेतील पहिला विजय आपला संघ नोंदवू शकतो, ही आशा अपेक्षा आता त्यांच्या चाहत्यांना आपण पाहतोय.
नेक्स्ट मॅचमध्ये जरूर विजेत्यांमध्ये मॅच खेळवण्यात येईल. परंतु जर आपण पॉलचा विचार केला तर यानंतर पडले आयरे आणि त्यानंतर अंतिम लढाई पहिल्या फेरीतील देवीचा पाडा आणि त्यांच्या विरोधात सतरंगी हेडूटने हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. पडले संघ या ठिकाणी जरूर दाखल झालाय. अगदी उमेदीनं हा संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु इथनं जेव्हा जेव्हा प्रत्येक संघ या स्पर्धेच्या मध्ये इंटर झाला, स्पर्धेमध्ये सहभागी झाला, त्यानंतर प्रत्येक संघाचं स्वप्न आहे की ही स्पर्धा जिंकायची. आता टीम हडल आपण पाहतोय की कशा पद्धतीने रोखायचं. तर एका बाजूला मेसेज जरूर पोहोचवला असेल तिसगाव संघाच्या ड्रिंक्स बँकच्या माध्यमातून देखील की इथनं कशा पद्धतीने धावा बनवायच्या. आता अगदी कुशल मुवमेंटचं षटक, महत्वाचा टर्निंग पॉईंटचं षटक. या षटकामध्ये जर जास्तीत जास्त धावा आल्या तर या मॅचमध्ये पुन्हा एकदा वापसी पुनरागमन आपल्याला तिसगावचं देखील पाहायला मिळेल. या षटकामध्ये किमान आता 18-20 धावा बनवाव्याच लागतील, कारण की 35 धावा 12 बॉलमध्ये कंप्लीट करायच्या आहेत. 17.50च्या सरासरीनं धावा बनवायच्या आहेत. ते पाहता या मॅचमध्ये जर आपला सफर जारी ठेवायचा असेल तर 17 ते 18 धावा या षटकामध्ये गरजेच्या असतील. सन्माननीय विकासजी मडवी रातेवली गावचे यांचं शुभ आगमन झालंय. विनंती आहे त्यांना की या पण आपलं सहर्ष हार्दिक स्वागत असेल. तर राज पाटीलनं विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर सोहम दादा यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. या अगोदर राज इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. हॅलो हॅलो चेक. तर या सर्व तुम्ही पाहतायत परी 11 जगदंबा वाकलन बी संघाचे पुरस्कर्ते आपण पाहतोय आणि वाकलन बी संघाचे खंदेश समर्थक विकास मडवी साहेब आपण पाहतोय. ठाणे महानगरपालिकेचे कार्यसम्राट माजी उपमहापौर रमाकांतजी मडवी साहेब यांचे बंधुराज आणि त्यांच्या समेत आपल्याला पाहायला मिळतात शिरीष म्हात्रे सुद्धा येतात. त्यांचे आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. विकासजी मडवी साहेब ज्यांनी नेहमीच परी 11 जगदंबा वाकलन बी या संघावरती भरोसा दाखवला. या संघाचे खंदेश समर्थक आणि या संघाचे लकी पॅकर्स म्हणून त्यांची भूमिका राहिली. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. फटाक्यांची आतषबाजी खूप काही सांगून जाईल, कारण की ह्या मान्यवरांचं भरपूर प्रेम जगदंबा क्रिकेट संघ वाकळणवरती आणि त्यांच्या माध्यमातून एक भली मोठी स्पर्धा देखील आपण पाहिली होती देसाईच्या क्रीडांगणावरती. परंतु ती स्पर्धा ऑर्गनाईज केली होती जर्मन क्रिकेट संघ दातिवलीच्या माध्यमातून आणि निश्चित आयोजनकर्त्यांचं इथे शुभ आगमन झालंय. सन्माननीय विकासजी मडवी साहेबांना विनंती आहे या पण आपलं स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. मॅचच्या दिशेने आपण लक्ष वेधूया. पहिला बॉल डॉट आला होता, त्यानंतर सिंगल राजचं पुन्हा कौतुक करावं लागेल. ज्या राजने या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं टीम म्हातारडीला आणलंय तो राज वन्स अगेन सेकंड स्पेल मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मोस्ट वेलकम. मान्यवरांचं शुभ आगमन. विकासजी मडवी साहेबांना विनंती आहे या पण स्पर्धेच्या माध्यमातून जी स्पर्धा आपण पाहतोय स्वर्गीय कुमार मंगेश स्मृती चषक 2025 हे भव्य दिव्य पर्व. सध्याच्या घडीला दोन संघ आमने सामने आपण पाहतोय. एका बाजूने म्हातारडी आणि त्यांच्या विरोधात तिसगाव. सुरुवातीला 57 बनवले होते, 58 धावा या डिफेंड करत असताना आतापर्यंत गोलंदाजीमध्ये बोलबाला राहिलाय तो टीम म्हातारडीचा. पहिल्या षटकाचा जर अपवाद आपण वगळला सार्थकच्या अगेन्स्ट 12 आल्या होत्या, परंतु त्यानंतर राज आणि प्रणवचं कौतुक करावं लागेल. वन्स अगेन राजचा हा चेंडू ते खेळायचं होतं, चेंडू बॅटचा संपर्क नाही. वन मोर डॉट. जितके डॉट बॉल येतील तितका विजयापासून हा संघ दूर जाईल आणि या स्पर्धेचा जरूर या संघाला देखील निरोप घ्यावा लागेल. कोणत्याही संघाला मान्य नसतं, कारण की स्पर्धेतनं बाहेर जायचं नसतं. अगदी विजय हे एकमेव लक्ष ठेवून संघ स्पर्धेमध्ये सहभागी होत असतो, परंतु विजय कोणाचा. जय आणि पराजय नाण्याच्या दोन बाजू. जेव्हा दोन संघ लढतात तेव्हा एखाद्या बाजूचा स्वीकार हा करावा लागतो, परंतु इथनं स्वीकार कोणता संघ करेल पराजयाचा पाहावं लागेल. एकच धाव मिळेल आणि या एका धावेनं संघ पोहोचेल तो आता 25 वरती लेगबायच्या स्वरूपामध्ये ह्या धावा आल्यात. आणखी धावा कशा येतात ह्या महत्वाच्या आहेत, आणखी खेळाडूच्या खात्यामध्ये धावा ऍड होण्यासाठी पंचांचा इशारा महत्वाचा आहे. 25 धावा स्कोर कार्ड वरती. या षटकामध्ये देखील दमखम आपण राजचा पाहतोय आणि या षटकामध्ये धावा त्याला रोखायच्या होत्या आणि त्याचा तो सफल प्रयत्न सध्या तरी आपण पाहतोय. फुल्लेंचा हा चेंडू आणि पंचांच्या इशाऱ्याचे देखील होते प्रतीक्षा. नो बॉल आणि नो वरती 4 या नवसंजीवनी देणाऱ्या धावा आहेत. कारण की कधी कधी आपण पाहतो काहीसा चमत्कार घडतो आणि मॅच मध्ये एखादा संघ परतून येतो, तसं काही घडेल का? कारण की ISPLच्या माध्यमातून देखील एक आपण जी मॅच आता सध्याच्या घडीला पाहिली, जी क्वालिफायर मॅच होती जिथनं संघ थेट फायनल मध्ये दाखल झाला, जी 50-50 ओव्हर्स आपण पाहतो, जिथे धावा 29 आल्या आणि त्यामध्ये 14 प्लस झाल्या आणि होत्याचं नव्हतं झालं आणि श्रीनगर के वीर हा संघ
थेट फायनलमध्ये दाखल झाला. मॅचमध्ये कधी काहीही घडू शकतं. अशा प्रकारचे हे रंग बदलणारं क्रिकेट आहे. सर्वाधिक वेगानं जर कोणता खेळ रंग बदलत असेल तर तो क्रिकेट. आणि त्याच गोष्टी आता देखील आपण पाहतोय. ज्या राजनं आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या त्या राजनं फ्री हिट देखील असेल 1+4 अशा 5 धावा खर्च केल्यात. फ्री हिटची नामी संधी फलंदाजाला, परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाही. तेच तर्रार चेंडू पडल्यानंतर वेग बॉलमध्ये आपण पाहिला आणि डॉट नंतर काहीसा निष्ठेचा श्वास सोडला असावा तो राजनं देखील. त्याला देखील माहित होतं ह्या अगोदर माझ्याकडनं चुकी झाली आहे, त्या चुकीची जर भरपाई करायची असेल तर हा बॉल आपल्याला डॉट हातालावा लागेल आणि तोच प्रयत्न राजचा सफल आपल्याला पाहायला मिळाला. धावा धावपळकरती 30 आपण पाहतोय. लक्ष गाठायचं आहे ते 58चा, अजूनही 28 धावसंख्येची आवश्यकता. इथे फटका चांगला अलॉंग द कार्पेट स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पायाच्या साह्यानं बॉलला अडवलं राजनं, परंतु धावा तो 2 अडवू शकला नाही. आणि 2च्या मदतीनं धावफलक 32-32 वरती. षटकातील जर आपण आता बॉलचा विचार केला तर षटक कंप्लीट झालंय. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि इथं आता समीकरण येणारे शेवटचे 6 चेंडू आणि गरज असेल ते आता 26 धावसंख्येची. नेक्स्ट मॅच विजेत्यांमध्ये मॅच खेळवायचे आहे तर ते पाहता गावदेवी शिरडोन संघम. गावदेवी शिरडोन संघ आपला संघनायक नक्कीच ह्या ठिकाणी दाखल आहे, सो त्यांचं देखील आपण कौतुक करूया. इथं जो विजेता संघ राहील तो नक्कीच फाईट करेल तो शिरडोन सोबत. शेवटचे 6 चेंडू आणि गरज असेल ते आता 26 धावसंख्येची. 6-26चं समीकरण ऑन पेपर जरी हे लक्ष कठीण वाटत असलं तरी देखील अशक्य नाही असं म्हणू शकाल आपण. परंतु या खेळपट्टीवरती आतापर्यंत दबदबा आपण गोलंदाजांचा पाहिलं ते पाहता 6 बॉल 26 धावा सोप्या बनणार नाहीत. भरपूर परिश्रम, भरपूर मेहनत आता ह्या मॅच मध्ये करावी लागेल. ती तिसगाव टीमला सुरुवात दमदार राहिली होती, परंतु आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर हा संघ पिछाडीवरती गेलाय. शेवटचं षटक आणि गोलंदाजी ट्रॅकवरती पुष्पकला आपण पाहतोय. सामन्याचं भवितव्य त्याच्या खांद्यावरती सोपवलंय, परंतु भवितव्य उज्ज्वल करेल की सामना गमावेल हे पाहावं लागेल. शेवटचे चेंडू आहेत 6 आणि धावा त्याला 26 रोखायच्या आहेत. वाऱ्याचा वेग देखील आपण पाहतोय. पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारे वारे म्हणजेच फलंदाजासाठी हा वारा अनुकूल आहे. तर वाऱ्यांच्या लाटांसोबत त्यांनी बॉल पाठवला तर सीमारेषा पार बॉल जाऊ शकतो, परंतु त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आपल्याला पाहायला जरूर मिळत आहेत. एका बाजूने आपण विपुलला पाहतोय आणि त्याच्यासोबत सौरभ मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 6-26 बनवायचे आहेत. पहिला चेंडू, चेंडू बॅटचा संपर्क सुरेख झालाय आणि बॉल चाललाय तो लॉंग लेग रिजनला. पहिल्या बॉलवरती आगास तर दमदार झालाय. 4 धावा प्राप्त होत आहेत आणि या 4च्या मदतीनं धावफलक 36 वरती. आता समीकरण बदलतंय. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 5 आणि गरज आहे ती 22 धावसंख्येची. सोडून जायचं नाही असं सांगत असताना पहिल्या बॉलवरती दमखम दाखवला. 4 आला, अजूनही 5 मध्ये 22 विकेटचा जर विचार केला म्हाताडी संघ जेव्हा खेळत होता त्यांचे 4 विकेट बाद झाले होते, 5 विकेट बाद झाले होते आणि आता एका बाजूला 4 विकेट गमावले ते टीम तिसगावनं. म्हणजे विकेटच्या आधारावरती एक कमी जरी बनवली तरी देखील हा संघ जिंकू शकतो. जे गरज आहे ते आता 5 बॉल 22 धावसंख्येची 21 विकेट न गमावता चालू शकतात. वरद विकेटनं गोलंदाज सज्ज झालाय. दरम्यान हा चेंडू तेज तर्रार चेंडू, परंतु दिशेवरती नियंत्रण नव्हतं आणि अतिरिक्त धाव प्राप्त होते. 1च्या मदतीने 37 या आकड्यावरती संघ पोहोचलाय. मॅच अजून संपली नाही हे दाखवत असताना टीम तिसगाव त्यांना देखील माहित आहे इथनं लक्ष कंप्लीट होऊ शकतं जर चांगला खेळ फलंदाजचा राहिला. एका बाजूने मैदानाच्या आतमध्ये विपुल जो स्ट्रायकिंग एंडला आहे, ज्याच्या बॅटमधून चौकार आलाय, त्याच विपुलनं जर आणखीन मोठा फटका दाखवला तर गोलंदाजावरती देखील दडपण आपल्याला पाहायला मिळेल आणि दडपणाखाली चुक्या होत आहेत आणि तो दडपण आता एका बाजूने निर्माण करण्याचा प्रयत्न विपुलचा देखील राहील. पुढील बॉल शॉर्ट पिच चेंडू, हुक केलाय, फटका चांगला आहे, परंतु आता डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता त्याला चकवा देऊन पुन्हा एकदा चेंडू लॉंग लेग रिजनला. हा सलगचा दुसरा चौकार आणि या चौकारानं ह्या मॅच मध्ये ट्विस्ट आपण पाहतो. या मॅच मध्ये आता चर्चा रंगली आहे की सामना कोण जिंकेल. एका बाजूला अगदी चिंतेचं सावट टीम हाताडीच्या बाजूने देखील त्यांना देखील माहित आहे इथनं सामना जिंकायचा असेल तर प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना रोखावं लागेल आणि तो प्रयत्न अंतिम टप्प्यामध्ये पुष्पकला करावा लागेल. 2 चेंडू त्यानं खर्च केलेत आणि 2 चेंडू मध्ये धावा त्याच्याकडनं 9 मात्र बहाल झाल्यात त्या टीम तिसगावसाठी.
या धावा भरपूर काही सांगून जातील. 41 धावा धावफलकावरती, लक्ष 58चा, अजूनही 17ची गरज आणि विकेटच्या जोरावरती 16 देखील चालू शकतात आणि चेंडू देखील शिल्लक राहिले 4. ज्याप्रमाणे सलग 2 बॉलवरती 2 चौकार आलेत, आणखीन येणाऱ्या 4 बॉलवरती 4 जर चौकार आले तर मॅच फिनिश होऊ शकते ते टीम तिसगावसाठी. मॅच मध्ये आता वापसी, शांत वातावरण आपण पाहतोय, कारण की दोन्ही टीम्सला माहित आहे कधी काही घडू शकतं आणि ते पाहता दोन्ही टीम्स वरती तेवढंच प्रेशर आपण पाहतोय. जितकं प्रेशर फलंदाजावरती आहे त्याहून अधिक प्रेशर आता सध्याच्या घडीला गोलंदाज पुष्पक वरती देखील आपल्याला पाहायला मिळेल. राऊंड द विकेटचा फुल लेंथचा चेंडू प्रहार केला, फ्लायटेड षटकार आणि या षटकारानं मात्र संघर्षाचा शंखनाद आणि या मॅच मध्ये मात्र ट्विस्ट, या मॅच मध्ये अप अँड डाऊन्स पाहायला मिळतात. या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं आता कलाटणी निर्माण करत असताना विपुलला आपण पाहतोय जो 6व्या क्रमांकावरती आलाय आणि दमखम तो दाखवत असताना मॅच अजून संपली नाही, कारण की आमचा संघ अजून जिंकला नाही आणि त्यांचा आता संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. या षटकारानं मात्र धावा धावफलकावरती 47, गरज असेल ती आता 11 धावसंख्येची आणि चेंडू 3 शिल्लक आहेत. 3 बॉल मध्ये जर आपण विचार केला तर 2 चौकार 1 षटकार, एकंदरीत धावा त्यानं 14 बनवल्यात आणि 1 वाईट बॉल म्हणजे 15 धावा आल्यात. आता गरज आहे ती 11 धावसंख्येची. मी म्हटलं तर 6 बॉल 26 जरी कठीण वाटत असल्या तरी क्रिकेटमध्ये अशक्य प्राय असं काहीच नाही आहे आणि तेच करण्याचा प्रयत्न करत असताना विपुल, जेव्हा अशक्य प्राय लक्ष आपण शक्य करताना तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्या नावाची चर्चा टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये केली जाते आणि चर्चेला भाग पडलाय सध्याच्या घडीला विपुलनं. अगदी लेट आलाय परंतु थेट आलाय असं म्हणावं लागेल. सुरुवात थोडीशी चाचपडत झाली होती, 3 बॉल मध्ये फक्त त्यानं 2च धावा बनवल्या होत्या, परंतु अंततः त्याला लय प्राप्त झाली आणि आता या मॅच मध्ये सौरभ तो देखील चांगला खेळाडू आहे. सौरभ आहे स्ट्राईक वरती, माफ करा. सध्याच्या घडीला अतिशय चांगला खेळ करत असताना सौरभला आपण पाहू शकाल, दमखम त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच संपली नाही हे दाखवतोय तो मैदानाच्या आत. इथे देखील फटका चांगला आहे डाऊन दी ग्राउंड, हा तडाखा आपल्याला पाहायला मिळतोय आणि या 6च्या मदतीनं मॅच आपल्या बाजूने खेचून आणण्याचा प्रयत्न फलंदाज सौरभचा राहिलाय, कारण की ह्या 6 50 या 50चा पल्ला देखील पार झालाय. जे लक्ष आता 11चं उरलं होतं ते लक्ष उरलंय फक्त 5 धावसंख्येचं आणि चेंडू शिल्लक आहेत 2 आणि विकेटच्या जोरावरती 4 देखील चालू शकतात. आता खऱ्या अर्थानं मॅच मध्ये वापसी राहिली आहे ती जरीमरी 11 टीम तिसगावची. हा मॅच रंगली, प्रेक्षकांसाठी पैसा वसूल पर्वणी ही मॅच ठरत असताना खऱ्या अर्थाने इथं सामना कोणीही जिंको, परंतु क्रिकेटचा विजय सध्याच्या घडीला ज्या पद्धतीनं ह्या स्पर्धेचं आयोजन नियोजन जगदंबा क्रिकेट संघ वाकळांच्या माध्यमातून एक सफल हे आयोजन नियोजन आपण म्हणू शकतो. अशा प्रकारची मॅच सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये लढतायत. कोणताच संघ हार मानायला तयार नाही. एका बाजूने विजयाचं स्वप्न पाहिलं होतं ते टीम म्हातारडीनं, परंतु ते स्वप्न भंगलं जाईल की काय मैदानाच्या आतमध्ये अशा पद्धतीनं फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती फलंदाज सौरभ कडनं. तसेच हनुमान म्हात्रे 40+ एक लेजंड क्रिकेटर, त्यांचं देखील आगमन झालंय. मोस्ट वेलकम, आपलं देखील सहर्ष स्वागत. परंतु स्वागत केलंय सौरभनं. त्या सौरभला 6 बॉल 26 बनवायच्या होत्या, त्यानं सामना आणलाय 2 चेंडू 5, 4 बनवल्या विकेटच्या जोरावरती, तरी देखील सामना जिंकू शकतो. 2 बॉल मध्ये तो 1 चौकार मारण्याची ताकद आतापर्यंत त्यानं दाखवली आहे, कारण की 2 चौकार आणि त्यानंतर सलग 2 उत्तुंग षटकार ठोकलेत आणि सामना आपल्या बाजूने खेचून आणत असताना मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला सौरभला आपण पाहतोय काय दमखम दाखवलाय. सध्याच्या घडीला समोर क्लोज फिल्डिंग आपण पाहू शकाल, जेणेकरून लक्ष विचलित व्हावं खेळाडूचं अनुषंगानं ही फील्ड सेटअप करण्यात आली आहे. पण ज्या खेळाडूनं सध्याच्या घडीला अतिशय दमदार फटके दाखवले त्याला रोखणं आता कठीण बनलंय ते फलंदाज गोलंदाज पुष्पकसाठी. शेवटचे 2 चेंडू 4 बनवायचे आहेत. ऑफिशियल 5 ची गरज आहे, परंतु 4 न देखील सामना ते जिंकू शकतात. 2 आणल्यात आणि आता शेवटच्या बॉलवरती क्रिकेटचा आणि या मॅचचा थरार प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल, कारण की शेवटचा 1 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती 3 धावसंख्येची. विकेटच्या आधारावरती 2 देखील चालू शकतात. याकडे दोन्ही टीम्स लक्ष द्यायचं आहे. सामन्यामध्ये बरोबरी सुटली तर प्रथमतः विकेटचा विचार करण्यात येईल. हा नियम कल्याण डोंबिवली क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपण पाहतो आणि तोच नियम इथे देखील आपण पाहतो. शेवटचा 1 चेंडू आणि गरज आहे ती 3 धावसंख्येची. सुरुवातीला विकेट 5 गमावले होते जेव्हा बॅटिंग करत होता मातारडी संघ, परंतु इथे विकेट 4 गमावलेत बॅटिंग करत असताना तिसगावनं. म्हणजे शेवटच्या 1 बॉलवरती गरज आहे ती 3 धावसंख्येची. 2 जरी बनवल्या विकेट न गमावता तरी देखील सामना जिंकू शकतायत. स्ट्राईक वरती एका बाजूने जमेची बाब असेल ते टीम तिसगावसाठी, ज्या फलंदाजांना अक्षरशः धुमाकूल घातल्या मैदानाच्या आतमध्ये तोच फलंदाज. शेवटचा 1 चेंडू, गरज 3 धावसंख्येची. इथे मात्र अंतिम बॉलवरती काय घडलंय, चेंडू आलाय डॉट आणि धाव घेण्याचा प्रयत्न
एक धाव तर कंप्लीट झाले, दुसरी धाव पूर्ण होईल की नाहीये. दुसरी धाव घेत असताना फलंदाज झाला बाद. ज्या फलंदाजांना अक्षरशः 5 बॉल पर्यंत आपल्या संघाला या मॅच मध्ये कायम ठेवलं होतं आणि शेवटचा बॉल तो डॉट झाला आणि जे काही केलं होतं त्यावरती पाणी पडलं असं म्हणावं लागेल. परंतु काही हरकत नाही, संघर्ष खूप चांगला राहिला. सामना जरी गमावला तरी वाघासारखी लढाई टीम तिसगावच्या माध्यमातून आपण पाहिली आणि अंततः निष्ठेचा श्वास सोडत असताना गोलंदाज पुष्पकला आपण